26 जानेवारी फक्त सुट्टीचा दिवस आहे का? की तो दिवस ज्या दिवशी भारताने स्वतःला ओळख दिली आणि त्या ओळखीमागे उभा होता एक माणूस. 26 जानेवारी 1950 या दिवशी भारताला संविधान मिळालं. पण हा दिवस फक्त कायदा लागू झाल्याचा नाही, हा दिवस आहे समानतेचा. या संविधानाचे मुख्य शिल्पकार होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी स्वतः अपमान सहन केला पण भारताला अपमानमुक्त भविष्य दिलं. या संविधानाने दिलं मतदानाचा हक्क, शिक्षणाचा हक्क, समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क. हे सगळं आपोआप मिळालं नाही, हे लढवून मिळालं आहे. बाबासाहेबांनी संविधान स्वीकारताना एक इशारा दिला होता. राजकीय लोकशाही तेव्हाच टिकेल जेव्हा सामाजिक लोकशाही असेल. आजही हा इशारा आपल्याला विचार करायला भाग पाडतो. संविधान फक्त पुस्तक नाही, तो आहे अन्यायाविरुद्धचा आवाज, दुर्बलांचा ढाल, लोकशाहीचा आधार, आणि त्यामागे बाबासाहेबांचा विचार आहे. 26 जानेवारी म्हणजे फक्त परेड नाही, तो आहे स्वाभिमानाचा दिवस. तो दिवस ज्या दिवशी भारत म्हणाला की इथे प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क आहे. संविधान आपल्याला हक्क देतं, पण बाबासाहेब आपल्याकडून जबाबदारीही मागतात. संविधान जपायची, लोकशाही जिवंत ठेवायची. जर 26 जानेवारी तुमच्यासाठी फक्त सुट्टी नसेल, जर बाबासाहेब तुमच्यासाठी फक्त फोटो नसेल, तर भीम जीवन गाथा सबस्क्राईब करा. कारण हा चॅनल इतिहास सांगतो, पण त्याहून महत्त्वाचं जबाबदारी आठवण करून देतो. जय भीम, जय भारत.